स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। आज अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी काय करावे किंवा त्याला आपण म्हणतो फार्मर आय डी कोणत्या योजनांसाठी आवश्यक आहे। तर शेतीशी संबंधित विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे अधिकृत फार्मर आय डी असणं आवश्यक आहे। आणि सरकारच्या अनेक कृषी योजनांचा जो काही आराखडा तयार करण्यात आलेला आहे तर त्यासाठी फार्मर आय डी आवश्यक आहे। मग फार्मर आय डी काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी कोणकोणत्या आहेत, फार्मर आय डी काढणं का बंधनकारक आहे आणि केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने ॲग्रीस्टॉक नावाच्या या डिजिटल उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही या ओळखपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी आता मात्र करावी लागणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी आजपर्यंत केलेली नाही आहे त्यांनी ही नोंदणी करणं आवश्यक आहे। त्याचबरोबर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी सुद्धा फार्मर आय डी काढणं आवश्यक आहे। सरकारच्या अनेक कृषी योजना आहेत आणि त्या कृषी योजनेच्या माध्यमातून अनेक जो काही आराखडा तयार करण्यात आलेला आहे, पीक कर्ज योजना सुविधा ज्या आहेत आणि शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये म्हणजे 3 हप्त्यामध्ये ही जी रक्कम दिली जाते, पुढील हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना लवकरात लवकर फार्मर आय डीसाठी अर्ज करावा। आणि फार्मर आय डीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याचा आधार कार्ड, 7/12 उतारा, मोबाईल नंबर, वैध नंबर असलेला मोबाईल नंबर, 8 किंवा खाते उतारा, ह्या ज्या गोष्टी आहेत कागदपत्र। त्याचबरोबर शेतकऱ्याची प्रत्यक्ष हजेरी असणं आवश्यक आहे। फार्मर आय डीसाठी नोंदणीकृत तलाठी कार्यालय किंवा कृषी सहाय्यक किंवा CSC केंद्रामध्ये सुद्धा याची नोंदणी आपल्याला करता येते। याचबरोबर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, पीक विमा योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना, पीक कर्ज सुविधा या योजनाचा या फार्मर आय डीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। तरी माझं सगळ्यांना आव्हान आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांना की आपण हे ओळखपत्र जे आहे तर हे आपण काढून घेतलं पाहिजे। कारण की ॲग्रीस्टॉक नावाचं एक डिजिटल जे डेटा प्लॅटफॉर्म आहे जो शेतकरी संबंधित महत्त्वाची माहिती जी आहे तर ती संकलित करून डायरेक्ट म्हणजे सरकारी योजनाचा लाभ थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतो आहे। म्हणून ते ॲपसुद्धा आपण लवकरात लवकर डाउनलोड करा आणि ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण शेअर करा।